नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून किरण जगताप यांची भूमिका स्पष्ट. आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून दलित क्रांती सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण जगताप यांनी निवडून आल्यानंतर आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक न्याय, समता आणि विकास हेच आपले हे प्रमुख ध्येय राहील असं त्यांनी सांगितलं. पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा जपून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी ठोस कामे केली जाईल. विशेषतः महापुराच्या काळात नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देत तातडीची मदत, योग्य नियोजन आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरणाची व्यवस्था करण्यात येईल. पूरग्रस्त कुटुंबांना निवारा, अन्नधान्य व वैद्यकीय सुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेच्या अडचणी समजून घेऊन संवेदनशील आणि कार्यक्षम प्रशासन देण्याचा संकल्प किरण जगताप यांनी यावेळी केला. नमस्कार, मी आलास जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2026मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून इलेक्शन लढवत आहे. संपूर्ण भारताच्या सार्वभौम लोकशाहीमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये जनतेच्या प्रतिनिधीला राजा बनवण्याची क्षमता दिली भारतीय राज्यघटनेने आणि तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज मला अभिमान वाटतोय की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून इलेक्शन लढवत असताना निवडणूक लढवण्यामागचा माझा उद्देश जो होता तो उद्देश आहे की हेतुपूर्वक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे. माझ्या मतदारसंघातील परिस्थिती अशी आहे, लोकांच्याकडे अन्नवस्त्र निवारा आहे, पण प्रत्यक्षात आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांचा अभाव आपल्याला दिसून येतोय. 3 वर्षे ग्रामपंचायतीचं लेखापरीक्षण झालं नाही. तसेच जाती व्यवस्थेवर आधारित ही राजकीय जी परिस्थिती आहे, लोकराजा शाहू महाराज स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लहुजी साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि देशासाठी स्वातंत्र्यासाठी लढलेले सर्व जे क्रांतिकारक पुरुष आहेत त्यांच्या ज्या मनाच्या योजना होत्या त्या अलीकडे आपल्याला दिसून येत नाहीत. जातीवाद, वादविवाद आणि संघर्षामध्ये दलितांच्यावर होणारे अन्याय आणि त्यांना हाकलून देण्याची परिस्थिती जशी होती तशी काही पैसे घेऊन ही व्यवस्था कोणीतरी मोडून काढत आहे असं आपल्याला दिसून येते. पक्ष कोणते असो, या देशामध्ये सार्वभौम लोकशाही टिकली पाहिजे. ह्या देशाच्या सर्वसामान्य नागरिकाला, वंचित, शोषित घटकाला सर्व नागरिक सुविधा, अन्नवस्त्र निवारा, आरोग्य, शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी मी माझ्या मतदारसंघातून तुम्ही निवडून दिल्यानंतर मी प्रयत्नशील राहीन. आणि पुन्हा एक वेळा सांगतो की महापुराचा भेडसावणारा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे. प्रत्येक वर्षी 2005 पासून की पाणी आलं आणि गाव सोडायचं ही संकल्पना बंद करून आपण आगार ग्रामपंचायत, तिथं गायरान जमीन आहे, तसेच टाकळीवाडी ग्रामपंचायतमध्ये गायरान जमीन आहे, या 2 ठिकाणी 1 गुंठे जागा, 3 खोल्या आणि सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळवून देणं हे माझा मानस असणार आहे. तसेच विशेष करून औरवाडवाडी तिसरा पर्याय पूल आणि कवटे बुलंद येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवणं हे माझं ध्येय आणि मेन उद्देश असणार आहे. धन्यवाद. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.